नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण MST-CETचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचं चॅप्टरचं सेकंड लेक्चर सुरू करत आहोत आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण 2025 MST-CET मधले काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आज 2025 मधलेच पुढचे राहिलेले क्वेश्चन्स आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आपण हे लेक्चर जे आहे ते पॉईंट वाईज नाही तर इयर वाईज क्वेश्चन्स सॉल्व्ह करत आहोत. तर तुम्हाला सुरुवातीला जे काही त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. जर फर्स्ट टाईम लेक्चर बघत असाल तर म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला कुठलाही बेसिक क्लिअर नसेल तर डायरेक्ट मी लिहून देत असलेले फॉर्म्युले तुम्हाला लिहून घ्यायचे. तर प्रत्येक फॉर्म्युला प्रत्येक एक्झाम्पलसाठी कसा सॉल्व्ह केलेला आहे, कसा यूज केलेला आहे ते लक्षात घ्यायचं. तर बघा, आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, three charges q minus 2q and minus 2q are placed at the vertices of an isosceles triangle. Isosceles triangle आहे, right angle triangle आहे. Okay, as shown in figure, the net electrostatic potential and energy 0 if capital Q is equal to. Electrostatic potential energy चा फॉर्म्युला असतो 1/4 pi epsilon naught q1 q2 divided by r. दोनच चार्जेस असतील तर आता इथं तीन चार्जेसची सिस्टीम दिलेली आहे. सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायला आपल्याला काय करावं लागेल, तर त्या चार्जेसच्या पेअर्स तयार करायच्या. नॉन रिपीटिंग, तो चार्ज रिपीट झाला नाही पाहिजे, म्हणजे त्यात पेअर रिपीट नाही झाली पाहिजे त्या चार्जेसची. अशा पेअर्स तयार करायच्या आणि त्याच्यामध्ये आता फॉर्म्युलाचा कसा वापर करायचा आहे बघा, इकडं सॉल्व्ह करू डायरेक्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी 0 आहे सिस्टीमची, U इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायला पोटेन्शियल एनर्जीचा मी फॉर्म्युला लिहितो. U इज इक्वल टू दोन चार्जेस असतील तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R असा फॉर्म्युला आहे. R स्क्वेअर जर घेतलं तर कोलम्स लॉ होते. R जर घेतलं तर पोटेन्शियल एनर्जी आहे. तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये 1/4 पाय एप्सिलॉन नॉट हा पार्ट जो आहे तो कॉमन राहते. रिमेनिंग पार्ट जो आहे तो राहिलेला आपण काय करू, प्रोडक्ट ऑफ चार्जेस आणि डिस्टन्स जे आहे ते पेअर्स तयार करू. बघा, -2q इंटू 2q म्हणजे ह्या चार्जच्या दोन्ही चार्जेससोबत पेअर तयार करू. -2q इंटू कॅपिटल Q डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम इज L. ओके, ह्या चार्जचे ह्याच्यासोबत पेअर तयार केली, ह्या चार्जचे ह्याच्यासोबत -2q इंटू -2q किती झालं ते +2 इंटू 2 4 Q स्क्वेअर किंवा Q इंटू Q लिहा डिवायडेड बाय डिस्टन्स किती घ्यायचं आहे, थांबू थोडं पुढं घेऊ, ह्याचं काम संपलंय. आता ह्या दोन चार्जेसची पेअर जर तयार केली मी, बघा इकडं Q इंटू -2q मायनस येते -2q इंटू Q डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम इज L. ओके, कॅपिटल L स्मॉल L कसे असू द्या इज इक्वल टू 0. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे ते लिहायचे मला, तर किती आहे पायथागोरस थेरम L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर 2L स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतलं √2 इंटू L, √2 इंटू L असं डिस्टन्स आहे. ओके, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट राईट साईडला गेला, 0 सोबत मल्टिप्लिकेशन झालं, 0 झाला. नाव यातला कॉमन पार्ट जेवढा आहे तेवढा आपण राईट साईडला नेतो मी. कोण कोण बघा इकडं, स्मॉल क्यू स्मॉल क्यू स्मॉल क्यू कॉमन निघतंय, तो पण राईट साईडला गेला, लिहायचं नाही. L L L कॉमन निघला, राईट साईडला गेला, 0 झाला. रिमेनिंग पार्ट आहे हा पण राईट साईडला गेला, 0 झाला. राहिले किती, -2 इंटू कॅपिटल Q बाय L राईट साईडला जाऊन 0 झालाय, +4q डिवायडेड बाय √2 4q डिवायडेड बाय √2 -2 इंटू कॅपिटल Q इज इक्वल टू 0. -2q -4q प्लस 4q डिवायडेड बाय √2 इज इक्वल टू 0. आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारलेली आहे, कॅपिटल Qची. ही टर्म राईट साईडला जाऊ द्या, -4q इज इक्वल टू -4 इंटू Q डिवायडेड बाय √2. 4 पण कॅन्सल झाला, मायनस मायनस कॅन्सल झाला, कॅपिटल Q इज इक्वल टू स्मॉल q डिवायडेड बाय √2. ही आहे आपलं आन्सर. एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सहज प्रश्न सॉल्व्ह केलेला आपण. तर ही मेथड अशी अडॉप्ट करायची की सोप्या पद्धतीनं एकदम इझी वेने जायचे. फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा फॉर्म्युल्याचा वापर कसा केला आहे आणि काय काय व्हॅल्यू घेतलं ते लक्षात देणं गरजेचं आहे. ओके, लिहून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन आपला असा आहे नेक्स्ट आजचा, बघा. Assuming the drops to be spherical, 27 identical drops of mercury are charged simultaneously to the same potential 20 volt. If all the charged drops are made to combine
टू फॉर्म वन बिग ड्रॉप देन पोटेन्शियल ऑफ द बिग ड्रॉप. मी एक कालच्या लेक्चरमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, तर तुम्हाला एवढं सगळं रामायण महाभारत जे आहे एक्सप्लेनेशन सगळं लिहायची गरज नाही. तर शॉर्टकट फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्यानुसार जाऊ. पोटेन्शियल ऑन बिग ड्रॉप इज इक्वल्स टू n⁻²/3 इंटू स्मॉल व्ही. ओके, एन म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहे 27 इंटू पोटेन्शियल व्हीची व्हॅल्यू स्मॉल व्हीची व्हॅल्यू आहे 20. तर इथं हे जे कॅल्क्युलेशन आहे 2/3 याचा मिनिंग काय असतो ते समजून घ्या कॅल्क्युलेशनचा पार्ट. तर 27 जर बाजूला ठेवला तर 1/3 होते. 27 जर बाजूला ठेवला तर 1/3 होते, म्हणजे किती झाला 27चं क्यूब रूट त्याचा मिनिंग होतो. ओके, क्यूब रूट 27चा क्यूब रूट होते, ते क्यूब रूट किती होत आहे 3 येते. 3 ठेवला आणि तसंच आहे तिथंच बाजूला ठेवले होता इंटू 20. ओके, 3² 9 येतो इंटू 20 20 9 180 व्होल्ट येते. हे शॉर्टकट फॉर्म्युल्याने जायचं आहे. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. तो फॉर्म्युलाच डायरेक्ट बऱ्याच वेळा विचारलेला आहे आणि एक्झाम्पल पण विचारलेलं आहे त्याच्यावरचं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. लिहून घ्यायचं काम करायचं, सोपं आहे. पटपट लिहायचं आहे, पटपट लिहून अभ्यास करायचा आहे. नुसतंच व्हिडिओ बघत बसू नका. बघून समजल्यासारखं वाटतंय, समजत नाही. जोपर्यंत तुम्ही ते प्रॉपरली लिहित नाही तर वही पेन पेन्सिल इरेझर काय असेल सगळं साहित्य सोबत ठेवायचं आणि लिहायला काम समोर मी एक्सप्लेनेशन करत असताना ते लिहून घ्यायचं काम करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. चार्जेस ऑफ 2 microcoulomb minus 3 microcoulomb are placed at 2 points A and B separated by distance 1 meter. The distance of the point from A where net potential is 0. दोन चार्जेस ठेवलेले असे A आणि B पॉईंटला आहे. तर एक आहे 2 microcoulomb, दुसरा आहे -3 microcoulomb आणि त्या दोन्हीमध्ये पॉईंट A आणि B नाव दिलेले आहे आणि दोन्हीच्या मध्ये कुठल्या तरी एका पॉईंटला एक नेट पोटेन्शियल V = 0 झालेलं आहे. तर त्याचं ए पॉईंटपासून किती डिस्टन्स आहे तर हे एक्स डिस्टन्स घेतलं. ओके, आणि टोटल डिस्टन्स जे आहे ते 1 मीटर आहे, म्हणजे हे 1 मीटर झालं. त्यातलं एक्स डिस्टन्स कमी झालं, राहिलं किती 1 - x असं त्याचा मिनिंग होतो. म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट ए आणि पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट बी ह्या दोन्ही पॉईंट चार्जमुळं ह्या पॉईंटला पोटेन्शियल 0 होते, म्हणजे दोघांचे ॲडिशन पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट ए प्लस पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट बी इज इक्वल टू 0. पोटेन्शियलचा फॉर्म्युला 1/4πε0 इंटू चार्ज Q/r असतो, Q1/r1 प्लस Q2/r2. Q/r 2 मायक्रो 2 इंटू 10⁻² मायक्रो -6 डिवायडेड बाय डिस्टन्स x. ओके, दुसरा चार्ज आहे -3 Q2 डिवाइड बाय R2 -3 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय डिस्टन्स 1 -x आणि हे इज इक्वल टू 0. पोटेन्शियलचा फॉर्म्युला मी रफमध्ये इकडे लिहितो, काय असतो तो 1/4πε0 इंटू चार्ज Q डिवायडेड बाय R. 1/4πε0 इंटू चार्ज Q1/R1 1/4πε0 इंटू चार्ज Q2/R2. Q2ची व्हॅल्यू -3 आहे म्हणून मायनस आलेला आहे. हा 1/4πε0 राईट साईडला गेला 0 झाला. रिमेनिंग पार्ट जो आहे तो बघा एकदा, हा इथं राहतो आणि 2⁻⁻6 पण कॉमन निघून हा पण कॅन्सल झाला. 1/4πε0 राईट साईडला गेला आणि 0 झाला. राहिलं इथं 2/x राहिलं लेफ्ट 1 आणि -3/1 - x इज इक्वल टू 0. ओके, ही व्हॅल्यू आहे टोटल, ती राईट साईडला जाऊन प्लस होऊ द्या. 2/x इज इक्वल टू 3/1 - x क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 1 - x न मल्टिप्लाय केलं तर इज इक्वल टू 3x. 2 - 2x इज इक्वल्स टू 3x. -2x राईट साईडला गेला प्लस झाला 2x प्लस 3x किती झाला टोटल 2 इज इक्वल्स टू 5x. x इज इक्वल टू 2/5. x इज इक्वल्स टू 2/5. 2/5 इज इक्वल टू x 5 डिव्हिजनमध्ये आला तर x इज इक्वल टू 5. 0 भाग जात नाही, 5 भाग जात नाही तर 0 20 झाला 5 × 20. 0.4 मीटर इज द आन्सर. ही आहे एक मेथड समजून घेण्यावरती भर दे. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर सोपा आहे पण तुम्ही त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करताय. तर 2-3 वेळा जर सराव केला ह्या सगळ्या प्रश्नांचा तर तुम्हाला कसलाही प्रश्न येऊ द्या CETच्या पेपरमध्ये नीटच्या पेपरमध्ये सॉल्व्ह होणार. ओके, तर लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, 2 conducting pairs of radii R1 and R2 are equally charged. The ratio of potentials. पोटेन्शियलचा परत एकदा फॉर्म्युला काय आहे, V इज इक्वल्स टू 1/4πε0 ड्यू टू पॉईंट चार्ज आहे Q/R. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज कंडक्टिंग स्पेअर्स ऑफ रेडिया इक्वली चार्ज आहे, चार्जमुळे तयार झालं पोटेन्शियल 1/4πε0 Q/R असं आहे. रेशिओ ऑफ देअर पोटेन्शियल्स किती असते, चार्ज सेम आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R.
V1 डिवायडेड बाय V2 इज इक्वल्स टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R2 डिवायडेड बाय R1 असं आन्सर आहे आपलं. डी ऑप्शन येते, हा ऑप्शन नाही. ओके, R2 बाय R1. ओके, लिहा. सोपा प्रश्न होता एकंदरीत. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन असा आहे, थोडंसं वेगळं आहे, चॅलेंजिंग आहे थोडंसं काहीतरी. चार्ज पार्टिकल ऑफ मास एम दिलेला आहे आपल्याला, चार्ज पण दिलेला आहे, ॲट अ रेस्ट दिलेला आहे. रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0 आहे. ॲक्सलरेशन दिलेलं आहे, ए पण आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी ई, टाइम टी, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आता ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू माहीत नाही, ती आणायची. कुठून आणायची? इनिशियल व्हेलॉसिटी, टाइम आणि फायनल व्हेलॉसिटी. तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे कायनॅमॅटिकल इक्वेशन जर यूज केलं तर तुम्हाला इझिली कळलं इथं काय आहे ते. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, व्ही इज इक्वल टू ए टी. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता हे ॲक्सलरेशन पण माहीत नाही. ॲक्सलरेटेड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ॲक्सलरेशन किती असते, मास पण माहिती. तर ॲक्सलरेशन फाइंड करायला फोर्स इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड एफ इज इक्वल टू क्यू ई. एफ इज इक्वल टू एम ए इज इक्वल टू क्यू ई. तर यातून आपल्याला ॲक्सलरेशन मिळेल ए इज इक्वल टू क्यू ई डिवायडेड बाय एम. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवली. पुट इन इक्वेशन 2 कोणती व्हॅल्यू? ए इक्वल टू क्यू ई बाय एम. व्हेलॉसिटी मिळते व्ही इज इक्वल टू क्यू ई अपॉन एम, क्यू ई डिवायडेड बाय एम इंटू टाइम टी. ही बघा व्ही इक्वल टू ॲक्सलरेशनची व्हॅल्यू क्यू ई बाय एम इंटू टी. ओके, ही व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये ठेवली. पुट इन इक्वेशन 1 मध्ये ठेवली. फायनली आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळायलाच पाहिजे. मिळते बेटा, तू फक्त अभ्यास कर, लक्ष दे. हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजेच हे आहे आपल्याला क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर टी स्क्वेअर डिवायडेड बाय एम स्क्वेअर. व्ही ई आहे त्याचा स्क्वेअर, क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर टी स्क्वेअर डिवाइड बाय एम स्क्वेअर. एम एम एक कॅन्सल झाला आणि फायनली आपल्याला फॉर्म्युला मिळून जातं क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. इन दिस वे कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळालेली आहे. तर सोपं आहे, लिहून घ्यायचं काम कर. लय मोठे फॉर्म्युले यूज झालेत, पण डोकं हँग व्हायची वेळ येते काय काय विद्यार्थ्यांची. सगळे बेसिकच फॉर्म्युले यूज झाले. जशी कंडिशन आहे त्याच्यानुसार फॉर्म्युले यूज केले तर लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. Conducting sphere of radius r is given a charge q uniformly. The electric field and electric potential at the center ला electric field inside the charge conductor किंवा सेंटरला कुठेही असू द्या 0 असते. ओके, आणि पोटेन्शियल इनसाइडला किती असते? तर पोटेन्शियल सरफेसवर जेवढं आहे तेवढंच असते. ही एक लक्ष ठेवायची कन्सेप्ट आहे, विसरण्यासारखं आहे. तर पोटेन्शियल सरफेसवरती किती? 1/4πε0 इंटू चार्ज क्यू डिवायडेड बाय रेडियस ऑफ द स्पियर. ओके, असा कुठला फॉर्म्युला आहे? एक 0 आणि हा Q/4πε0 r. ऑप्शन ए आहे आपल्याकडे. सोपं आहे पण कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजन 100% होणार. डी व्यवस्थित लिहून घ्या. समजतंय? सोपे प्रश्न आहेत, पटपट चालू लिहायला. आउट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विच इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ओरिजिनेट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज इन ॲट द निगेटिव्ह चार्ज. ओके, करेक्ट आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, क्रॉस होत नाहीत, बाजूनं जाते. तर पॅरलल असतील, कर्व असतील, कसे असतील, पण बाजूने एकमेकांचे जातात. ओके, नेक्स्ट. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास थ्रू द कंडक्टर. रॉंग 100%. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास थ्रू द इन्सुलेटर अँड दे डू नॉट पास थ्रू द कंडक्टर. याच्या आधीचा क्वेश्चन बघायचा का? इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर 0 म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत नाहीत. तेच पुढे आणखीन एकदा आले बघा. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डू नॉट पास थ्रू द कंडक्टर. पास थ्रू द कंडक्टर हे रॉंग आहे, पास होत नाही. तर इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर 0 असते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन जे आहे ते कंडक्टरमधून पास होत नाहीत. हे रॉंग आहे. ओके, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन अ रिजन व्हेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लार्ज. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड असेल तर क्राउडेड लाईन्स असतात. वाईडली सेपरेटेड असेल तर वीक इलेक्ट्रिक फील्ड असते. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत मी, तर ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ही जी आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास थ्रू इन्सुलेटर, दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर. असं करेक्ट आहे. मी इथं दिलं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास थ्रू कंडक्टर दिलं आहे, हे रॉंग स्टेटमेंट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. Point charges plus q minus q minus q plus q q minus q are placed at the vertices of regular hexagon ABCD EF as shown in figure. The electric field at the center of hexagon is O.
ड्यू टू द 5 चार्जेस ए बी सी डी अँड एफ इज ट्वाइस द इलेक्ट्रिक फील्ड ॲट सेंटर ओ ड्यू टू चार्ज प्लस क्यू. हा जो चार्ज आहे प्लस क्यू, ह्याच्यामुळे तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड हे वेगळं आहे. आणि मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू मायनस क्यू आणि प्लस क्यू ह्या 5 चार्जेसमुळे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू ट्वाइस द ह्या चार्जमुळे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्ड, असं ह्या प्रश्नाचं मिनिंग आहे. एकंदरीत सगळं रामायण महाभारत जे आहे ते एका वाक्यात सांगितलं मी. ओके, 1 2 3 4 5 ह्या 5 चार्जेसचं टोटल इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू ट्वाइस द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कॅपिटल क्यू चार्ज. मग काय विचारले? व्हॅल्यू ऑफ कॅपिटल क्यू. तर हे आपण काय करू, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो E इज इक्वल्स टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू चार्ज क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. चला यूज करू मग आता. तर ह्या 5 चार्जेसचं टोटल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे 1/4 पाय इप्सिलॉन नॉट कॉमन जर ठेवला इंटू एक 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 चार्ज कुठून चालू, एफ ए बी सी डी कुठूनही चालू करा, मायनस क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस क्यू divided by r square minus q divided by r square minus q divided by r square plus q divided by r square is equal to 2 times is equal to twice the electric field 1/4 pi epsilon naught into capital Q charge divided by r square. ओके, याच्यामधला कॉमन पार्ट जो दिसतोय तो डायरेक्ट कॅन्सल करू. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, आर स्क्वेअर कॉमन निघून सगळ्यांचा कॅन्सल झाला, आर स्क्वेअर कॉमन निघून सगळ्यांचा कॅन्सल झाला. ओके, तर ते इथं आधी आर स्क्वेअर कॅन्सल करण्याच्या आधी यातली वजाबाकी करतो, नंतर आर स्क्वेअरवरती फोकस करू. मायनस क्यू बाय आर स्क्वेअर प्लस क्यू बाय आर स्क्वेअर मायनस क्यू बाय आर स्क्वेअर प्लस क्यू बाय आर स्क्वेअर कॅन्सल झाला. लेफ्ट साईडला फक्त राहिला मायनस क्यू बाय आर स्क्वेअर राहिलाय आणि राईट साईडला जो आहे तो 2 इंटू कॅपिटल क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर पण कॅन्सल झाला. आपल्याला काय विचारले? व्हॅल्यू ऑफ कॅपिटल क्यू इज, व्हॅल्यू ऑफ कॅपिटल क्यू इज इक्वल टू मायनस क्यू डिवायडेड बाय 2. हे आहे आपलं फायनल आन्सर, मायनस क्यू बाय 2. अरे नो प्रॉब्लेम, साईन नाही असू द्या, नो प्रॉब्लेम. क्यू बाय 2 मायनस क्यू बाय 2 चालते. ओके, या पद्धतीनं हे इलेक्ट्रिक फील्डचा क्वेश्चन आहे, ते लिहायचं काम करायचं आहे. सोपा प्रश्न आहे. लिहून होतंय, लिहा पटपट पटपट पट लिहा. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2 चार्जेस Q1 इक्वल टू प्लस 6Q Q2 इक्वल टू मायनस 3Q. ह्या पॉइंटला प्लस 6Q, ह्या पॉइंटला मायनस 3Q. पुढे काय केलेलं आहे? प्लेस्ड ॲज शोन इन फिगर द प्रोटॉन इज प्लेस्ड ऑन एक्स ॲक्सिस. इथं कुठंतरी प्रोटॉन ठेवलेला आहे. प्रोटॉन म्हणजे ज्याच्यावरची चार्ज जो आहे तो क्यू असेल किंवा ई असेल चार्जवर त्याच्यावरती. ओके, ई असतो ई. टू रिमेन प्रोटॉन इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचे मी शॉर्टकट फॉर्म्युले लिहून दिलेत बघा, एक्सप्लेन केलेले आहेत. तर 2 अपोजिट चार्जेस आहेत, त्यातलं स्मॉलर मॅग्निट्यूड असलेल्या चार्जच्या आउटसाईडला इक्विलिब्रियम पॉईंट असतो आणि इक्विलिब्रियम पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम कोणत्या चार्जपासून विचारलं आपल्याला? Q1 चार्जपासूनचं. Q1 चार्जपासूनचं डिस्टन्स विचारलंय, तर हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं, त्याला आपण एक्स म्हणू. तर ते फाइंड करताना एक्स इज इक्वल्स टू किती घ्यायचं? न्यूमरेटरला ज्या चार्जपासून डिस्टन्स पाहिजे त्याचं स्क्वेअर रूट ऑफ 6Q डिवायडेड बाय दोघांच्या स्क्वेअर रूटचं सबट्रॅक्शन, दोन्ही चार्जेसच्या स्क्वेअर रूट 6Q मायनस स्क्वेअर रूट 3Q. मॅग्निट्यूड घ्यायचं स्क्वेअर रूटमध्ये, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट नाही निघत, इमॅजिनरी नंबर होतं ते. आणि दोन्ही चार्जेसमधलं डिस्टन्स L. ओके, अरे समजलं सर, काय सोपं सांगतात सर, व्हेरी गुड व्हेरी गुड. क्यू कॅन्सल झाला. आणखीन रूट 3 सगळ्यांना डिवाइड होईल ना, रूट 3 डिवाइड होईल असं मला दिसतंय. रूट 3 डिवाइड केलं, रूट 3 डिवाइड केलं 3 2 6, रूट 3 डिवाइड केलं 3 2 6, रूट 3 डिवाइड केलं 1, 1चं स्क्वेअर रूट 1च. ओके, संपला आन्सर. काय 2 स्टेपमध्ये, काय सर एवढं सोपं, व्हेरी गुड. आपल्याकडे असलंच असतं. तुमचं फिजिक्सचं टेन्शन करणार खलास कोण? फक्त VRM क्लास. फक्त प्रॅक्टिस करा. आपल्याकडे काय IMP गेस पेपर नाहीत बघा, नुसती प्रॅक्टिस करायची. जे प्रश्न घेतोय आपण ते प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणजे मी जसं एक्सप्लेन करतोय, ज्या मेथडनं जी दिलेला डेटाचा वापर करतोय तसं जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकून लिहून जर प्रॅक्टिस केली तर 100%
इझिली स्कोअर चांगला येईल तुमचा. ओके, नेक्स्ट. 3 equal charges are placed on the 3 corners of a square as shown. 1, 2, 3 इक्वल चार्ज आहेत. Q1 आणि Q2 मधला फोर्स, हा चार्ज Q1 आहे, हा चार्ज Q2 आहे. यांच्यामधला जो फोर्स आहे तो इथला F12 आहे. अँड 1 आणि 3 मधला फोर्स, या दोन्ही मधला फोर्स जो आहे तो F13 आहे. ओके, F13 आणि F12 ह्या दोघांमधला रेशो विचारेल आपल्याला. तर त्याआधी आपल्याला ह्या Q1 आणि Q3 मधलं डिस्टन्स माहिती पाहिजे. ते डिस्टन्स कसं फाइंड करता येईल? ही साईड ए आहे, ही साईड ए आहे. पायथागोरस थिअरम वापरता येईल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये a² + a² 2a², त्याचं स्क्वेअर रूट घेतलं √2 × a. ओके, डिस्टन्स स्क्वेअर घेतलं तर 2a². आपल्याला डिस्टन्स स्क्वेअरच यूज होणार आहे. परत एकदा ऐका, स्क्वेअर रूट घेण्यापेक्षा इथं फोर्स विचारला आहे. तर हे जे डिस्टन्स आहे, तर डिस्टन्स स्क्वेअर ह्याचं डिस्टन्स जे आहे r² = 2a². कसा? a² + a² 2a². 2a² राहू द्या, डिस्टन्स स्क्वेअर वापर होणार आहे. पुन्हा स्क्वेअर रूट घेऊन पुन्हा डबल स्क्वेअर करता काय? अरे किती कुठाने लावले तर काय हे असलं असतं काय? F12 = force between two charges 1/4πε0 into product of charges. मी डायरेक्ट लिहू का? कशाला 1, 2, 1, 3 डायरेक्ट लिहितो मी रेशोच. नो प्रॉब्लेम सर, लिहा तुम्ही, फक्त आता कळाले काय लिहायचे ते. F13 / F12 = F13 ह्या दोघांमधलाच फोर्स आहे. किती असतो तो? 1/4πε0 into Q × Q, प्रोडक्ट ऑफ चार्जेस Q × Q डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर 2a² दिलेलं आहे. ते डायरेक्टली रे बाबा 2a². समजतंय? आता समजलं सर. दुसरा F12 म्हणजे या दोघांमधला फोर्स 1/4πε0 into Q1 Q2 ची व्हॅल्यू Q × Q डिवायडेड बाय दोन्हीमधलं डिस्टन्स जे दिसतंय ते a आहे, त्याचा स्क्वेअर लिहा रे, a². करा कॉमन पार्ट कॅन्सल, संपलं आन्सर. 2 स्टेपमध्ये आन्सर आहे. अरे इलेक्ट्रोस्टॅटिक्स एवढा सोपा आहे चॅप्टर, माहिती नव्हतं. सरने एक्सप्लेन केलंय तेव्हा कळालं एवढं सोपं आहे म्हणून. चल कर कॅन्सल, सगळं कॅन्सल कर. 1/2 राहतंय, 1/2. ऑप्शन नंबर सी आहे. काय सर, डायग्राम बघून भीती वाटते नुसती. असं वाटतं की आता हे 2-3 पानाचं सोल्युशन आहे काय की? नाही नाही नाही, 2 पानाचं नाही, 2 स्टेपमध्ये सोल्युशन आहे. फक्त आपले व्हिडिओ बघत राहा, अजून मजा पुढे. लय सोपं सोपं आहे सगळं, फक्त आपल्या व्हिडिओमध्ये सोपं. ओके, चला नेक्स्ट. लिहा प्रश्न. सोल्युशन राहिले का याचं? लिहि रे बाबा, लिहून घ्या. नसेल राहिले स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन मी बघतोय. चला पुढचा एक प्रश्न बघा. 3 charges plus 3Q are placed in a straight line of length L at points at distance 0 L/2 L respectively. अशी एक स्ट्रेट लाईन दिलेली, 0 L/2 L. एक आहे चार्ज 3Q स्मॉल q, कॅपिटल Q आणि प्लस स्मॉल q. ओके, 0 L/2 L एवढ्या डिस्टन्सला दिले. व्हॅल्यू ऑफ Q इन ऑर्डर टू हॅव द नेट फोर्स ऑन प्लस Q. ह्याच्यावरचा नेट फोर्स जो आहे, म्हणजे ह्या दोघांमधला फोर्स आणि ह्या दोघांमधला फोर्स जो आहे, तो नेट फोर्स किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. 0 फोर्स किती? 0. तर त्याच्या वेळेस कॅपिटल Q ची व्हॅल्यू स्मॉल q च्या फॉर्ममध्ये किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर टोटल फोर्स जो आहे, तर बघू इकडे एकदा. ह्या दोन चार्जेस मधला फोर्स 1/4πε0 टोटल फोर्स = इंटू प्रोडक्ट ऑफ चार्जेस. हे 1/4πε0 कॉमन राहणार आहे मी ब्रॅकेटमध्ये. प्रोडक्ट ऑफ चार्जेस 3Q × Q, 3Q × Q. ह्या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स हे टोटल डिस्टन्स L आहे, 0 to L. L डिस्टन्स L, L². ओके, पुढं प्लस ह्या दोन चार्जेस मधला फोर्स आहे, ह्याचा ह्याच्यावरचा फोर्स कॅपिटल Q × स्मॉल q डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती? L/2 आहे, त्याचा स्क्वेअर. आणि नेट फोर्स किती झाला? 0 झाला. ती 1/4πε0 व्हॅल्यू राईट साईडला जाईल आणि त्याचं काय होईल? खिचडी होईल, 0 होईल ते. आणखीन स्मॉल q एक कॉमन निघेल, तो पण राईट साईडला गेला, 0 झाला.
मी कॅन्सल करतो याचा अर्थ ते 0 होते तर राईट साईडला जाऊन, तिथंच नाही 0, राईट साईडला जाऊन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन 0 होते. तर काय राहिलं इथं 3Q डिवायडेड बाय एल स्क्वेअर प्लस हा किती झाला एल स्क्वेअर बाय 4 झाला. 4 मल्टिप्लिकेशनमध्ये गेला म्हणजे किती झाला 4 इंटू कॅपिटल क्यू डिवायडेड बाय एल स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजते की नाही बघा इकडं एल स्क्वेअर बाय 4 मल्टिप्लिकेशनमध्ये गेला 4Q डिवाइड बाय एल स्क्वेअर. इथला पण एल स्क्वेअर कॉमन निघून राईट साईडला गेला आणि 0 झाला. राहिलं इथं किती 3Q प्लस 4Q इज इक्वल टू 0. आपल्याला 4Q क्यू फाईंड करायचं इज इक्वल टू मायनस 3Q. तर कॅपिटल क्यू इज इक्वल टू मायनस 3/4 इंटू स्मॉल क्यू. ही जी कॅन्सल करतोय मी ही कॉमन पार्ट काढून राईट साईडला नेतोय. स्टेप्स कमी होतात आपल्या त्याच्यामुळं ते कॅन्सल नसतंय तर ते कॉमन निघून राईट साईडला जाऊन 0 होते असं त्याचं मिनिंग आहे. हे समजून घ्यायचं काम करायचं तुम्ही. तर सगळं कॅल्क्युलेशन बघा एकदा सोपं आहे. ओके चल नेक्स्ट क्वेश्चन. 2 point charges Q1 Q2 are L distance apart if one of the charge is double and distance between them is half the magnitude of the force. Initial force आहे 1/4 pi epsilon naught into 2 point charge आहे तर Q1 Q2 divided by distance between them L square. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. नवीन कंडिशन F2 is equals to 1/4 pi epsilon naught into वन ऑफ द चार्ज डबल केलेला आहे मॅग्निट्यूड 2 इंटू Q1 इंटू Q2 तसंच ठेवला डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम इज हाफ L/2 ब्रॅकेट स्क्वेअर. चला करा पटपट कॅल्क्युलेशन. अरे कळालंय सर लय सोपं हे पण 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू 2Q1 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर L स्क्वेअर बाय 4 न्यूमरेटरला गेला 4चं मल्टिप्लिकेशन होईल किती होतंय ते 8 होतंय. 8 बाजूला मल्टिप्लिकेशनमध्ये घेतला ब्रॅकेटमध्ये 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय L स्क्वेअर. ओके 8 टाइम्स झाला की फोर्स ओरिजिनल फोर्स आहे काय ओरिजिनल फोर्सची मध्ये व्हॅल्यू आहे त्याच्या 8 टाइम्स झाला संपलं. काय एकदम सोपं आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 2 equally charged small balls placed at a fixed distance experience force F. A similar uncharged ball after touching one of them is placed at the middle point between the two balls. The force experienced by two balls is. हे दोन बॉल असे एकमेकांपासून असं काहीतरी डिस्टन्सला ठेवलेले आहेत. इक्वल चार्ज आहे त्यांच्यामधला जो फोर्स आहे त्याला पण आर एवढं डिस्टन्स म्हणू. तर पहिली कंडिशन आहे F1 इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू याच्यावरती चार्ज क्यू आहे याच्यावरती पण चार्ज क्यू आहे दोन्हीमधला चार्ज क्यू इंटू क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर असं दिले पहिल्या कंडिशनमध्ये. इक्वली चार्जड स्मॉल बॉल्स प्लेस्ड ॲट फिक्स्ड डिस्टन्स एक्सपिरियन्सेस फोर्स F. मॅथमॅटिकल लिहिलं वर्डमध्ये दिलं त्याला पटकन मॅथमॅटिकल लिहायचं कन्फ्युजन कमी होते. नवीन कंडिशन सिमिलर अनचार्जड बॉल काय केलेलं आहे एक अनचार्जड बॉल. हा एक बॉल आहे ओरिजिनल हा दुसरा बॉल आहे हा का ह्याच्यावरती चार्ज क्यू आहे असाच राहू देऊ. अनचार्जड बॉल ह्याला आणून टच केला तर काय होते नीट लक्ष द्या. एखादा अनचार्जड बॉल दुसऱ्या बॉलला आणून जर टच केला तर त्या दोन्हीमधला जोपर्यंत चार्ज इक्वल होत नाही तोपर्यंत चार्ज ट्रान्सफर होत राहते आणि मग अनचार्जड बॉलवरती चार्ज किती होईल तर ओरिजिनल बॉलवरती चार्ज क्यू होता तर त्याच्या हाफ चार्ज अनचार्जड बॉलवरती जमा होईल म्हणजे ह्याच्यावरती राहतंय किती Q/2 एवढा चार्ज राहिला आणि इथं दुसरा सेंटरला आणून ठेवला आहे त्याच्यावरती पण चार्ज किती झाला Q/2. आता ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती झालं R/2 ह्यांच्यामधलं डिस्टन्स R/2. विचारले काय तर फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय धिस बॉल ह्याच्यावरचा फोर्स किती असेल. हा फोर्स आपण म्हणू F2 हा फोर्स आपण म्हणू F3 आणि त्या दोघांची बेरीज घ्यायची तेवढा फोर्स एक्सपिरियन्स केलेला असेल. सर किती सोपं सांगता हो तुम्ही. असंच आहे आपल्याकडं आर्टच्या पोरांना पण समजेल फक्त लक्ष द्यायला पाहिजे काय शिकवतोय ते. ओके तर टोटल फोर्स F2 प्लस F3 इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू ह्या दोन्ही चार्जेसचा प्रोडक्ट Q/2 इंटू Q/2 इंटू Q/2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स आहे R/2 त्याचा स्क्वेअर. ओके आता हा जो फोर्स आहे एक मिस्टेक झाली ती किती क्लिअर करतो मी. काय मिस्टेक झाली बघा. हा फोर्स इकडं ह्याला काय करेल रिपेल करेल हा फोर्स याला रिपेल करेल अपोजिट डायरेक्शनमध्ये येतं. अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणून काय करावं लागेल इथं ॲडिशन नाही तर त्याचं काय करावं लागेल बेटा
सबट्रॅक्शन. अरे समजतं की नाही, हा फोर्स त्याला तिकडे ढकलते, हा फोर्स इकडे ढकलते. रिपल्शन, फोर्स ऑफ रिपल्शन आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स, म्हणून इथं सबट्रॅक्शन घेतले. मग हे मॉडमध्ये लिहितो मी. ओके, मायनस F3 ह्या दोन चार्जेसचा प्रोडक्ट Q इंटू क्यू बाय टू, क्यू बाय टू डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर R बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय R स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय R स्क्वेअर डिवायडेड बाय 4. कोण कोण कॅन्सल होते तेवढं करू. 4 4 तर कॅन्सल झाला. 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर मायनस 2 बेदोनी 4, 2 न्यूमरेटरला जातोय, 2 स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. सबट्रॅक्शन करा. 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू 1 मायनस 2 -1 राहतंय, पण आपण मॉडमध्ये घेतलंय, हे मॉडमध्ये घेतलंय तर ह्याचं मॅग्निट्यूड येईल 1 - 2. 1 - 2 1 राहतंय, म्हणजेच किती येतंय क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. ह्या दोन्हीमधला हा इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. किती पट झाला फोर्स? ओरिजिनल फोर्स होता 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू स्क्वेअर बाय R स्क्वेअर, 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू स्क्वेअर बाय R स्क्वेअर सेम राहतंय. हा इज इक्वल टू F एवढाच राहतंय. सगळं कॅल्क्युलेशन केलं काहीच नाही आलं, Fच आले. अरे तेच येणार होतं. फक्त ही जी कन्सेप्ट इथं फोर्स ऑफ रिपल्शन आणि सबट्रॅक्शन घ्यायचं आहे, ही कन्सेप्ट क्लिअर करा, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 point charges 2 coulomb 6 coulomb separated by distance are repel each other with the force 18 न्यूटन. F1 किती? 18 न्यूटन. दोन चार्जेस मधला फोर्स 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू प्रोडक्ट ऑफ चार्जेस 2 इंटू 6 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स माहित नाही तर लिहिलं आपण R स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 नाव दे बेटा. दुसरा फोर्स आहे F2 जो विचारलाय तो, पण त्याच्यामध्ये 1/4 एप्सिलॉन नॉट, तर त्याच्यासाठी प्रोडक्ट ऑफ चार्जेस डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. चार्जेस किती आहेत? निगेटिव्ह चार्ज 4 कुलोम इज ॲडेड टू इच. म्हणजे मग आता इकडे बघा, एक एक चार्ज Q1 काय होईल? +2 - 4 इज इक्वल टू -2 येते. दुसरा चार्ज घातला नवीन कंडिशनमध्ये किती होतंय? तर 6 - 4 इज इक्वल टू किती येतंय? 2 येते. ह्या दोन चार्जेसच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायचा इथं. ओके, म्हणजे कोण कोण मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आहे 2 × 2, आणि ह्या दोघांचा रेशो जर घेतला तर आपण F2 डिवायडेड बाय 18 F1 इज इक्वल्स टू F2 डिवायडेड बाय 18. F2 ही व्हॅल्यू आधी न्यूमरेटरला 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू प्रोडक्ट ऑफ चार्जेस 2 × 2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर, आणि ही डिनॉमिनेटरला 1/4 एप्सिलॉन नॉट 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू प्रोडक्ट ऑफ चार्जेस 2 × 6 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर R स्क्वेअर. हे डायरेक्ट कसं लिहिलं मी? फोर्सचा फॉर्म्युला इथं लिहितो, ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्यायचं आहे. 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. हा फॉर्म्युला दोन्ही कंडिशनमध्ये यूज केला. 1/4 एप्सिलॉन नॉट कॅन्सल झाला. ओके, R स्क्वेअर कॅन्सल झाला. पुढच्या स्टेपला बाकीचं करू. F2 इज इक्वल टू 18 मल्टिप्लिकेशनमध्ये आला. 2 × 2 4 डिवायडेड बाय 6 2 12. 4 1 4 4 3 12. 3 डिवाइड केलं 6 न्यूटन येते. 4 1 4 4 3 12 3 सक 18 6 न्यूटन आलं. पण हा 6 न्यूटन फोर्स कसला आहे? तर इथं दिसतंय अट्रॅक्शन. अपोजिट चार्जेस आहे इथं दोन्ही पण. फोर्स ऑफ अट्रॅक्शन 6 न्यूटन. ओके, समजला? समजतंय, लिहून घ्या पटकन, सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पटपट लिहा, सोपा प्रश्न आहे एकदम. The electrostatic potential inside a charged spherical ball is given by V equal to AR square plus B. R is the distance from its center and A and B are the constant. Volume charge density of the ball is. अरे वेगळंच काहीतरी विचारलंय. इथं जी व्हॅल्यू आहे यातून आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जाता येईल, किंवा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला घेता येईल आपल्याला. ओके, पोटेन्शियलचा फॉर्म्युल्यामध्ये पण क्यू मिळतंय, क्यू मध्ये ठेवता येईल, किंवा ऑप्शनमध्ये कुठंच बी दिसत नाही, बी तर काढून टाकावं लागेल. मग ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर बी निघतंय. म्हणजे काय असतं ते बघा इकडं,
इलेक्ट्रिक फील्ड ई इक्वल टू मायनस डी व्ही डिवायडेड बाय डी आर हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर ई इज इक्वल्स टू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए आर स्क्वेअर प्लस बी याचा विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर ई इज इक्वल टू मायनस ए आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2AR प्लस बी झालं. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता पुढचा पार्ट काय म्हणतो नीट लक्ष द्या. ओके, आता इलेक्ट्रिक फील्डचा दुसरा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आणता येते ती फाइंड करायची. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असा आहे 1/4πε0. कशामध्ये चार्ज स्पेरिकल आहे, स्पेअर आहे, स्पेअरचं इंटू Q/R² इज इक्वल टू मायनस 2AR. आता याच्यामध्ये क्यूची जी व्हॅल्यू आहे ती क्यूची व्हॅल्यू इथं खरीची मजा आहे, मग ती सेपरेट म्हणजेच तीच रिप्लेस करायची असते. जी बी डेन्सिटी दिली असेल, लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी कोणती दिली असेल तर चार्जच्या व्हॅल्यूनं काढून टाकायची बाजूला. तर बघा इथं काय आहे तर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीला रो असं नाव दिलं. रो इक्वल टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज इज इक्वल टू रो इंटू व्ही. रो इंटू व्हॉल्यूमची व्हॅल्यू आहे 4/3 इंटू πr³ ही आहे चार्जची व्हॅल्यू. ती व्हॅल्यू इकडे आणून ठेवा. कुठं? हे काय आहे क्यूच्या जागेवर. तर ठेवली 1/4πε0 इंटू R² आहे डिव्हिजनमध्ये 4πε0R² इंटू क्यूची जी व्हॅल्यू आहे ती ही आहे रो इंटू 4/3 इंटू πr³ इज इक्वल्स टू मायनस 2AR. समजतंय ना बेटा? समजायला लागले सर. 4π कॅन्सल झाला. अजून काय समजते तुला? काय कॅन्सल होते? R² इथलं एक R² कॅन्सल होते, R⁻1 राहते. तर पुढच्या स्टेपला सगळं मी लिहितोय आणखीन एकदा. न्यूमरेटरला रो इंटू R राहिलेला आहे, डिनॉमिनेटरमध्ये 3 राहिलेला आहे इज इक्वल टू मायनस 2AR. R कॅन्सल झाला. अजून काय राहिलं होतं इथं? ε0 राहिले. ε0 रो R डिवाइड बाय 3. ओके, रो इज इक्वल्स टू हे राईट साईडला मल्टिप्लिकेशन जाऊ द्या. 3 2 6 मायनस 6 ε0 A मायनस 6 ε0 A मायनस 6 ε0 A डी ऑप्शन आहे. सर किती सोपा होता प्रश्न. हे फक्त सिम्बॉल बघूनच घाबरलो होतो. अजिबात घाबरायचं नाही. चोरगडे सरांनी सांगितलंय. दिसला फॉर्म्युला, दिसलं गणित, फॉर्म्युला यूज करायचा. डेन्सिटी कुठलीही असू द्या, चार्जची व्हॅल्यू लगेच बाजूला घ्यायची त्यातून त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि चार्जच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यामध्ये डेन्सिटीची व्हॅल्यू कन्वर्ट करायची. मिळते आन्सर तुम्हाला पाहिजे तसं. ओके, लिहून घे सगळा डेटा. एकदम सोपा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आहे युनिफॉर्म चार्ज कंडक्टिंग स्पेअर. कालच्या लेक्चरमधला फर्स्ट क्वेश्चन जो होता तो क्वेश्चन सिमिलर टाईपचा आहे, तरी सॉल्व्ह करू आपण आता. तर इथं जी रेडियस आहे, रेडियस 7 सेंटीमीटर होती, त्याचा मीटर करा 7 इंटू 10⁻². डायमीटर दिलाय रेडियस. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इक्वल टू 40 मायक्रो 10⁻6 कुलोम पर मीटर स्क्वेअर. ओके, इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला विचारलेला आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू चार्ज पर युनिट ए. इलेक्ट्रिक फ्लक्स गॉसला यूज करायचं, काही लिहायला लागलं. इलेक्ट्रिक फ्लक्स क्यू डिवायडेड बाय ε0 गॉसला यूज केलं. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता क्यूची व्हॅल्यू परत अजून एकदा, डेन्सिटी कुठलीही दिलेली असू द्या ती डेन्सिटी चार्जच्या फॉर्म्युल्याने रिप्लेस करायची. डेन्सिटी सरफेस चार्ज डेन्सिटी चार्ज अपॉन एरिया. ओके, मग Q इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. सिग्मा इंटू ए म्हणजे 4πr². कळते का म्हणतोय? सिग्मा इंटू एरिया. Q इक्वल टू सिग्मा इंटू ए. सिग्मा इंटू ए 4πr². फाय इज इक्वल्स टू क्यूची व्हॅल्यू सिग्मा इंटू 4πr² डिवायडेड बाय ε0. सगळ्या जर व्हॅल्यूज टाकल्या, सिग्माची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे 40 इंटू 10⁻⁻6 इंटू 4. पायची व्हॅल्यू 3.14. 22/7 लिहा, एकदम करेक्ट होईल. जाते ना भाग? अरे जाते रे, चलली 22/7 पाय 22 डिवायडेड बाय 7 इंटू रेडियस स्क्वेअर. रेडियस 7 7 49 आहे आणि 10⁻² चा स्क्वेअर -4. कुठेही काय इथं हे बघा रेडियस आहे 7 इंटू 10⁻² त्याचा स्क्वेअर 7 चा वर्ग 49 -2 -4 डिवाइड बाय ε0. ε0 ची व्हॅल्यू पण लिहितो किती 8.85 इंटू 10⁻12 आहे. 7 7 7 49 आणि ह्या सगळा जर गुणाकार केला आपण, गुणाकार करता येईल अप्रॉक्सिमेटली, तर बघा इकडं 22 7 54 154 4 × 16 आणि डिवायडेड बाय
हे 8, 8 दोन्ही 16, 15 दोन्ही 30. नीट ऐका परत एकदा. ही घेतलं 8 जर घेतलं 8 पंचे 40, 5 चोक 20, 20 22 दोन्ही 44, 44 गुणिले 7, 4 7 28, 280 किलोवॅट. ओके, परत एकदा ऐका. 8, 8 पंचे 40, 5, 5 चोक 20, 20 22 दोन्ही 44, 44 गुणिले 7, 7 चोक 28, अप्रॉक्सिमेटली 280 दिसते त्याच्या जवळपास. तर त्याच्या पुढचा ऑप्शन तर नाहीच. एकदम करेक्ट आहे. अरे काय डायरेक्ट लिहिलं सर तुम्ही, पाठ आहे का? नाही रे, ठीक आहे. आत्ता सांगितले तेच उलटं सुलटं सगळं गुणाकार डायरेक्ट अप्रॉक्सिमेट करा तुम्ही. पॉईंट्सला विचार करत बसले तर तुम्हाला अख्खा पूर्ण 1.5 तास गेला तरी प्रश्नाचं सोल्युशन मिळणार नाही. हां, लिहून घ्या, फॉर्म्युले समजून घ्या बाबा. द इलेक्ट्रिक फ्लक्स एंटरिंग अँड लिव्हिंग द एन्क्लोज्ड surface आर 5 and 5 रिस्पेक्टिव्हली. बघ इकडं नेट इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला किती असतो? फाय इज इक्वल्स टू लिव्हिंग फ्लक्स मायनस एंटरिंग फ्लक्स. लिव्हिंग फ्लक्स 5 मायनस एंटरिंग फ्लक्स 5 लिव्हिंग फ्लक्स मायनस सोडून जाणारं आणि एंटर करणारं फ्लक्स 5 मायनस 5 आणि मग ह्याचा फॉर्म्युला 5 मायनस 5 इज इक्वल टू गॉस लॉ. चार्ज Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, एनक्लोज्ड चार्ज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मग इथून Q इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू 5 मायनस 5 एप्सिलॉन नॉट इंटू 5 मायनस 5. Q इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू 5 मायनस 5. ऑप्शन नंबर डी आहे, डी. समजतंय? ओके, चला लिहा. सोपा प्रश्न एकंदरीत. तर नेक्स्ट प्रश्नाकडे चला. प्रश्न असा आहे, स्पेरिकल रबर बलून कॅरीज अ चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस ॲज द बलून इज ब्लोन अप अँड इन्क्रीज इन साईज. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ द सरफेस. का बलूनवरती चार्ज जमा केलेला आहे त्यावेळेस त्याचं फ्लक्स काहीतरी होतं. आता त्याची रेडियस वाढवली, त्याच्यामध्ये हवा भरली आणि त्याची रेडियस वाढवली. रेडियस वाढवल्यानंतर त्याच्यामधून बाहेर पडणारं फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स डज नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ द ऑब्जेक्ट. कशावरती डिपेंड असते? फक्त चार्जवरती. चार्ज तर कॉन्स्टंट राहिलेला आहे, मग इलेक्ट्रिक फ्लक्स पण कॉन्स्टंट राहते. कसं? इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. कुठं रेडियस डायमीटरवरती डिपेंड नाही. चार्ज कॉन्स्टंट आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स सेम आहे, रिमेन्स अनचेंज्ड. नेक्स्ट रिपीट झाला प्रश्न, आत्ता थोडा वेळापूर्वी झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. प्रश्न आहे, द इलेक्ट्रिक फ्लक्स ओवर स्पेअर ऑफ रेडियस आर इज 5 इफ द रेडियस ऑफ द स्पेअर इज डबल्ड विदाउट चेंजिंग द चार्ज. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. रेडियस चेंज करा, काय बी करा, इलेक्ट्रिक फ्लक्स डज नॉट डिपेंड ऑन रेडियस, डायमीटर, साईज, शेप ऑफ द ऑब्जेक्ट. मग फक्त चार्जवरती डिपेंड आहे, कॉन्स्टंट राहतंय. अरे किती सोपं आहे हे. CETला आलेले प्रश्न आहेत हे, किती विचार करत बसताय. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. कन्सिडर लॉंग, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. कन्फर्म यायला पाहिजे, पण थोडा वेळ घेते, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. डोकंच लागतं इथं. ज्यांना डोकं आहे सगळ्यांनाच आहे रे बाबांनो. चलतं, येत आहे सगळ्यांना, आहे तुम्हाला सगळ्यांना डोकं. कन्सिडर लॉंग युनिफॉर्म चार्ज सिलेंडर हॅव्हिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी लॅम्बडा अँड रेडियस आर. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, त्याला आपण रो नाव दिलं किंवा लॅम्बडा आहे नाही तर. व्हेरी गुड, इथं लॅम्बडा सिम्बॉल बदलला आहे. ओके, नाव देतो मग त्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. लॅम्बडा नाव आहे, कन्फ्युजन नको म्हणून लिहिले पूर्ण. चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, याच्यावरून Q इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू व्हॉल्यूम. लॅम्बडा इंटू व्हॉल्यूम कोणाचं घ्यायचं रे आता? सिलेंडरचं व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. यल लेंथ दिलेली त्याची पाय आर स्क्वेअर यल. ओके, एच म्हणा यल म्हणा, लेंथ घेत होता आपण इथं पाय आर स्क्वेअर यल. एक व्हॅल्यू मिळाली. कोणती व्हॅल्यू मिळाली सर? Qची व्हॅल्यू मिळाली डायरेक्ट. मी काय सांगितले प्रत्येक वेळेस, जी डेन्सिटी दिलेली असेल तिथं चार्जची व्हॅल्यू तयार करायची, त्या डेन्सिटीमध्ये मिळती. ओके, आणि आता पुढचा पार्ट बघू आपण काय दिलेलं आहे. तो इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. कसं आहे इलेक्ट्रिक फील्ड ते विचारलेले आहे आपल्याला. तर ते इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायला बघा इकडं. इलेक्ट्रिक फ्लक्सचे दोन फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला, एक गॉस लॉचा फॉर्म्युला आणि एक इलेक्ट्रिक फील्डचा. E.ds इज इक्वल टू Q गॉस लॉ म्हणून डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट.
ही डेरिवेशनचा पार्ट आहे, त्याच फॉर्म्युलेने चाललोय मी. ओके, फाय इज इक्वल्स टू ई डॉट डी एस. इथून मी काय केलं बघ बेटा, ई कॉमन घेतला. ओके, इंटिग्रेशन ऑफ डी एस इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू ती आहे ती कोणती, लॅमडा इंटू ही जी आहे, तर आता ही जी रेडियस घेतलेली मी स्मॉल आर लिहावी लागेल. लॅमडा इंटू व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच असते ते पाय आर स्क्वेअर एल घेतला. आता नीट बघ काय म्हणतोय, नीट बघ, लॅमडा इंटू पाय आर स्क्वेअर एल डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट डी एस. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, गॉसियन सिलेंडरचा सरफेस एरिया किती असतो, तर त्याचा सरफेस एरिया 2 पाय आर एल 2 ई इंटू 2 पाय आर एल. सिलेंडरचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला कर्व सरफेस एरिया 2 पाय आर एल इज इक्वल टू लॅमडा इंटू पाय आर स्क्वेअर एल. हे सगळं राईट साईडला डिव्हिजनमध्ये जाऊ द्या, तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मिळेल. ते इलेक्ट्रिक फील्ड फक्त प्रोपोर्शनल फाइंड करायचं कोणाला, रेडियसला. आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर एवढंच फक्त लिहा, आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके, ई प्रोपोर्शनल टू आर राहते. हे आपलं कामाचं आन्सर आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. बाकीचा सगळा डेटा लिहित बसू नका, टाइमपास करत बसू नका. डेरिवेशन बघा बोर्डाचं, त्या बोर्डाच्या डेरिवेशनप्रमाणे गेलो. इलेक्ट्रिक फ्लक्सचे दोन फॉर्म्युले, ई डॉट डी एस आणि त्याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट गॉस लॉ. मग इंटिग्रेशन घेतलं, डायरेक्ट फॉर्म्युला. डेरिवेशन एवढंच आहे, फक्त इथं लिनियर चार्ज डेन्सिटी यूज केली होती डेरिवेशनमध्ये. इथं आपल्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी दिली तर तीच यूज करावं लागली. नो प्रॉब्लेम. ओके, लिहून घ्या, कन्फ्यूज होऊ नका, बेसिकच्या बाहेर जाऊ नका. अरे हा रिपीट झालाय, कालचा प्रश्न आहे. हिथलं फ्लक्स आणि हिथलं फ्लक्स दोन्ही सेम असते. प्लस फ्लक्स ॲट बी इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट गॉसला यूज करा. सोडवायचं आहे. ओके, ड्यू टू सिमेट्री फ्लक्स ॲट ए इक्वल टू फ्लक्स ॲट बी. आता नाव फ्लक्स ॲट ए प्लस नाही ड्यू टू सिमेट्री फ्लक्स ॲट ए इक्वल टू फ्लक्स ॲट सी. हे एंड पॉईंटला सर्क्युलर रिजनमध्ये, हा कर्व सरफेसवरती हा पॉईंट, तिथं वेगळं इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स ॲट ए प्लस फ्लक्स ॲट सी इज इक्वल टू नाही प्लस फ्लक्स ॲट बी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट गॉसला यूज केला, गॉसला. फ्लक्स ॲट ए प्लस फ्लक्स ॲट ए प्लस फाय इज इक्वल्स टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सोपा आहे. 2 टाइम्स फ्लक्स ॲट ए इज इक्वल्स टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट मायनस फाय. 2 राईट साईडला डिव्हिजनमध्ये गेला, हा ब्रॅकेटमध्ये राहील. 1/2 इंटू क्यू बाय एप्सिलॉन नॉट मायनस फाय. 1/2 इंटू क्यू बाय एप्सिलॉन नॉट मायनस फाय. हा ब्रॅकेटमध्ये जर लिहिला आपण तर 1/2 2 राईट साईडला डिव्हिजनमध्ये जाते. तर लिहून घ्या, सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आहे, इलेक्ट्रिक डायपोल ऑफ मोमेंट P is lying along uniform electric field. E work done in rotating the dipole through π/3 degree. π/3 म्हणजे π/3 रेडियन म्हणजे 60 डिग्री. वर्क डनचा फॉर्म्युला माहिती ना, काय माहिती काय नाही माहिती. PE इन ब्रॅकेट कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2. हे वर्क डन डायपोलचं आहे. PE इंटू कॉस थीटा 1, इनिशियल अँगल दिलेला नाही, 0 असतो. दुसरा कॉस 60चा, कॉस π/3 कॉस 60, कॉस 60ची व्हॅल्यू बघू पुढं आपण ते. PE इंटू कॉस 0ची व्हॅल्यू 1 मायनस 1/2. PE इंटू 1/2 1 मायनस 1/2 1/2 PE/2 ऑप्शन डी. दोन स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन झालं. फक्त फॉर्म्युला माहिती असेल, ट्रिग्नोमेट्री माहिती असेल तर एकदम सोप्या पद्धतीनं लिहून घ्या. पुढं इलेक्ट्रिक डायपोल विल हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी व्हेन इट सबटेन्स अँड अँगल. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो मायनस PE कॉस थीटा मायनस P डॉट E असं म्हणू तर U इक्वल टू मायनस PE कॉस थीटा. इथं तुम्हाला एकदा सगळं रिवाईज करून देतो. थीटा इक्वल टू 0 डिग्री जर घेतला तर कॉस 0ची व्हॅल्यू किती येते, 1 येते. पोटेन्शियल एनर्जी किती येते, मायनस PE. सेकंड बघितलं आपण, सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर करून बघू. थीटा इक्वल टू 90 डिग्री, कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते, तर पोटेन्शियल एनर्जीची इथं व्हॅल्यू मायनस PE इंटू 0 0 झाली. आणि तिसरी कंडिशन बघितली, थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्रीला, तर कॉस 180ची व्हॅल्यू किती असते, -1 असते. तर पोटेन्शियल एनर्जी मायनस PE इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू -1 आहे. मायनस मायनस प्लस झाला, प्लस PE. पॉझिटिव्ह व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, ही 0 आहे. आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आहे सगळ्यात कमी आहे. ही मिनिमम व्हॅल्यू आहे. मिनिमम कुठल्या अँगलला, 0 अँगलला.
झिरो विथ डायरेक्शन ऑफ फील्ड ह्या अँगलला आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळते. मॅक्झिमम व्हॅल्यू 180 डिग्री म्हणजे पाय रेडियनला मिळते. समजला? समजतं बेटा. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू. ओके, तर बघा इकडं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा प्रश्न आहे हा. तुम्हाला मी होमवर्कला क्वेश्चन टाकतो. इथं पोटेन्शियल एनर्जी काय घ्यायची, तर सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी 0 घ्यायची. 1/4πε0 इंटू क्यू बाय ए, क्यू इंटू क्यू बाय ए, क्यू इंटू क्यू बाय ए आणि इक्वल टू 0. तर त्यातून कॉमन पार्ट सगळा कॉमन घेऊन राईट साईडला न्यायचा, 0 लिहायचा. राहिलेला पार्ट जे आहे त्यातून आपल्याला क्यू एका साईडला ठेवायचं, बाकीची टर्म राईट साईडला न्या. ह्यातून तुम्हाला आन्सर मिळून जाईल. हा एक होमवर्कला आहे आणि हा जर प्रश्न तुम्हाला सुटला नाही तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला ह्याचं सोल्युशन परत पुढच्या लेक्चरमध्ये किंवा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला सोल्युशन पाठवतो. तर आज आपण या ठिकाणी जे घेतलेले प्रश्न आहेत तर इथं पॉज घेऊ आणि राहिलेले प्रश्न आणखीन पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर ही जी प्रॅक्टिस आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आणि 100% जेवढ्या गरजू विद्यार्थ्यांना गरज आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ 100% बघून ते पॉज करून लिहून प्रॅक्टिस करायची. तोपर्यंत तुमचा स्कोअर वाढणार नाही. तर थांबू इथं. थँक्यू.